नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या लोकमत वृत्तपत्रात शिक्षक भरती करण्यासाठी जाहिरात आली आहे. जाहिरात सविस्तर पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ. विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ येथे खाली नमूद केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील. मान्य दिनांक 22/1/2024. अनुक्रमांक 1. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000. अनुदान प्रकार एडेड म्हणजे अनुदानित. विषय लँग्वेज मराठी. शिकवण्याचे माध्यम दिले नाही. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET CTET TET/CTET कंपल्सरी नाही. एकूण पदे 2. अनुक्रमांक 2. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000. अनुदान प्रकार एडेड. विषय लँग्वेज इंग्लिश. शिकवण्याचे माध्यम दिले नाही. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET दिली नाही. या ठिकाणी कंपल्सरी नाही. एकूण पदे 1. अनुक्रमांक 3. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000. अनुदान प्रकार एडेड. विषय लँग्वेज हिंदी. शिकवण्याचे माध्यम दिले नाही. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाहीच. एकूण पदे 1. अनुक्रमांक 4. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000 रुपये दर महिन्याला मानधन. अनुदान प्रकार एडेड अनुदानित. विषय फिलॉसॉफी. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही. एकूण पदे 1. अनुक्रमांक 5. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000 दर महिन्याला. अनुदान प्रकार एडेड. विषय फिजिक्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही. एकूण पदे 3. अनुक्रमांक 6. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000. अनुदान प्रकार एडेड. विषय मॅथमॅटिक्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही. एकूण पदे 2. अनुक्रमांक 7. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे हायर सेकंडरी 20,000. अनुदान प्रकार एडेड. विषय केमिस्ट्री. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET आवश्यक नाही. एकूण पदे 3. अनुक्रमांक 8. माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन. कांझोलायडेटेड पे
हायर सेकंडरी 20,000 मानधन. अनुदान प्रकार एडेड. विषय बायोलॉजी, शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही, एकूण पदे 3. अनुक्रमांक 9 माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन कन्सॉलिडेटेड पे. हायर सेकंडरी 20,000 रुपये मानधन. अनुदान प्रकार एडेड. विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही, एकूण पदे 1. अनुक्रमांक 10 माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन कन्सॉलिडेटेड पे. हायर सेकंडरी 20,000 रुपये मानधन. अनुदान प्रकार एडेड. विषय सेक्रेटरियल प्रॅक्टिस. एन्व्हायरमेंटल सायन्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही, एकूण पदे 1. अनुक्रमांक 11 माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन कन्सॉलिडेटेड पे. हायर सेकंडरी 20,000 रुपये मानधन. अनुदान प्रकार एडेड. विषय हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. TET/CTET कंपल्सरी नाही, एकूण पदे 1. टोटल 19 पदे आहे. समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील. अनुसूचित जाती महिला पद 1. अनुसूचित जमाती महिला 1. इमा व इतर मागासवर्गीय महिला 1. माजी सैनिक 1. आदुघ महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला 1. खुल्यामध्ये महिला 2. माजी सैनिक 1. अंशकालीन 1. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्त पदांचा तपशील. अनुसूचित जाती 1 पद. अनुसूचित जमाती 1 पद. भजब 1 पद. भजक 1 पद. भजड 1 पद. इमा व इतर मागासवर्गीय 2 पद. आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 पद. खुला 2 पद. महत्त्वाची सूचना. 1. वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. 2. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिलेली आहे, या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 3. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. डॉ. विजय दर्डा, अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ. जाहिरात क्रमांक 2. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात. विद्या विकास मंडळ, जवळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, रजिस्टर नंबर F59, सोलापूर संचलित संस्थेच्या विविध माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली 2023 मार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करीत आहोत. क्रमांक 1. वर्ग इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी. पदसंख्या 2 पदे आहेत. शैक्षणिक अर्हता BA BEd. विषय इंग्रजी 2 पद. अनुदान प्रकार अनुदानित. क्रमांक 2. वर्ग इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी. पदसंख्या 5, एकूण 5 पदे आहेत. शैक्षणिक अर्हता BSc BEd. विषय गणित 3 पदे, विज्ञान 2 पदे. अनुदान प्रकार अनुदानित. क्रमांक 3. वर्ग इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी.
पदसंख्या 3, एकूण 3 पदे आहेत. शैक्षणिक अर्हता MSc B.Ed. विषय रसायनशास्त्र 1 पद, जीवशास्त्र 1 पद, गणित 1 पद. अनुदान प्रकार 20% अनुदानित. क्रमांक 4, वर्ग इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी. पदसंख्या 2, शैक्षणिक अर्हता MA B.Ed. विषय इंग्रजी 1, अर्थशास्त्र / राज्यशास्त्र 1. अनुदान प्रकार 20% अनुदानित. वरील पदे भरण्यासाठी अनुसूचित जाती 3 पदे, अनुसूचित जमाती 3 पदे, विजा 1 पद, भजब 1 पद, भजड 1 पद, इमा व इतर मागासवर्गीय 3 पदे असे आरक्षण आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. टिप 1, TET बोगस प्रमाणपत्र यादीत नाव नसावे. 2, TIT प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्रे बोगस निघाल्यास भरती रद्द करण्यात येईल. 3, इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी व इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET/CTET उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. 4, इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी / इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. 5, उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 6, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह ही वेबसाईट दिलेली आहे. या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय याचे अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावेत. 7, पवित्र प्रणालीमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे सर्व आदेश व शासन निर्णयातील अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. श्री दीपक बापूसाहेब साळुंखे पाटील, अध्यक्ष. श्री सुभाष केशव लौळकर, सचिव, विद्या विकास मंडळ, जवळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.